अवकाळीचा अस्मानी तडाखा आणि महावितरणचा शॉक. दहिवड उपकेंद्राचा वीज पुरवठा तासनतास खंडित. देवळा तालुक्यात 30 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. एकीकडे महावितरणच्या ठिगळ लावलेल्या कारभारामुळे दहिवड उपकेंद्राचा वीज पुरवठा तासनतास खंडित झाला, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला कांदा पिकाचा घास हिरावला गेल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. सटाणा ते ठेंगोडा दरम्यानच्या 220 केव्ही उच्चदाब वाहिनीवर वीज पडल्याने मोठा तांत्रिक बिघाड झाला. याचा थेट फटका दहिवड मेशी 33/11 केव्ही उपकेंद्राला बसला असून परिसरातील अनेक गावे अंधारात बुडाली आहेत. प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी दरवर्षी पावसाळा किंवा अवकाळी पाऊस आला की हीच परिस्थिती ओढावत असल्याने नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे. सध्या कांदा काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच निसर्गाच्या या कोपाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला आणि उभा असलेला कांदा अवकाळी पावसामुळे पूर्णपणे खराब झाला आहे. यामुळे कांदा सडण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच बाजारभाव आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे झुंजणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मेशी आणि दहिवड परिसरातील शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यातच सध्या परीक्षांचा काळ असल्याने वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे. महावितरणच्या या वारंवार होणाऱ्या लपंडावामुळे घरगुती उपकरणे जळण्याचे प्रमाणही वाढले असून नागरिकांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता महावितरणने या भागात कायमस्वरूपी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. तसेच निसर्गाच्या या लहरीपणामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी आर्तहाक शेतकरी वर्गातून दिली जात आहे. महावितरणच्या कारभाराबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी संबंधित विभागाचे अभियंता श्री महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रकार केला आहे. संबंधित विषयावर आपले म्हणणे मांडण्याऐवजी याबाबत जनसंपर्क अधिकाऱ्यांशी PRO यांच्याशी बोला असे सांगून त्यांनी हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे जेव्हा महाजन यांना जनसंपर्क अधिकारी कोण आहेत आणि त्यांचा संपर्क काय अशी विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांना आपल्याच विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचे नाव माहीत नसल्याचे समोर आले. स्वतःच्या विभागातील वरिष्ठ किंवा जबाबदार अधिकाऱ्यांची माहिती नसणे हे आश्चर्यकारक मानले जात आहे. एकीकडे पारदर्शक कारभाराचा दावा केला जात असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अशा भूमिकेमुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वृत्तसंकलन पवन गरुड, निवासी संपादक सह महादू मोरे, देवळा. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पाऊस पडण्याच्या अगोदर पॉवरची दांडी दिली होते, परंतु दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मेंटेनन्स हा केला जावा. मेंटेनन्स हा होत नाही महावितरणकडून. हा मेंटेनन्स दरवर्षाप्रमाणे कुठेतरी डागडुजी केली जाते, परंतु ठोस असा पर्याय काही त्याच्यातून निघत नाही. त्यामुळे ह्या परिसराला विजेच्या विळख्यातून, लपंडावाच्या विळख्यातून वाचवण्यासाठी ठोस असा पर्याय काढला पाहिजे. त्याला मास्टर प्लॅन वगैरे कुठलाही नाही. मेंटेनन्सला येणारा पैसा जातो कुठे ह्या सगळ्या बाबी चेक करण्यासाठी आम्ही वीज अभियंत्यांना शिवसेना शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत. त्यातून चर्चा करून हा मार्ग निकाली काढण्यासाठी खास असा बॅकअप मास्टर प्लॅन नाही आहे महावितरणकडे, म्हणून खास असा बॅकअप मास्टर प्लॅन मिळण्यासाठी आम्ही वीज अभियंत्यांना भेटून यावर तोडगा काढणार आहोत. जर यावर तोडगा निघाला नाही तर शिवसेना, देवळा तालुक्याची शिवसेना ही देवळा पाचकंदीलवर शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरणार आणि सगळे शिवसैनिक आंदोलन करून हा प्रश्न मार्गीला लावणार आहोत.